मराठी बिग बॉसमधील दिव्या शिंदे. जुन्नर तालुक्यातील रोहकडी गावामध्ये एका छोट्याशा वाडीमध्ये दिव्या शिंदे हिचं घर आहे. तुम्ही म्हणाल दिव्या शिंदे कोण? तर सर्व महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की दिव्या शिंदे कोण आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक आंदोलन झालं. सिंहगड लॉ कॉलेजमध्ये आंदोलन झालं होतं. त्यावेळी या कॉलेज मॅनेजमेंट पद्धत असल्याचं कारणावरून किंवा गोरगरीब मुलांवर अन्याय होतोय, डोनेशन घेऊन प्रवेश होतोय, या कारणावरून या मुलीने या कॉलेजला अक्षरशः घाम फोडला होता आणि तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आणि आंबेडकर चळवळीशी असलेलं नातं आणि दिव्या शिंदे हे एक नातं आपण समजू शकतो. आणि दिव्या शिंदे हे एक बेधडक व्यक्तिमत्व आपल्याला तिच्या वेगवेगळ्या अकाउंट्स पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदे हिने इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिच्यावर एलिमिनेशनची कारवाई करण्यात आली. बिग बॉसच्या घरातील एका टास्कनंतर दिव्यानं घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यानंतर हो मी धमकीच दिली असं वारंवार तिने सांगितलं. दिव्याने माफी मागण्याची नकार दिला. परिणामी तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वीच जाहीर केल्यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. घराबाहेर आल्यावर दिव्या नेमकं काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आता बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाल्यानंतर दिव्याच्या टीमने अधिकृतरित्या एक निवेदन जाहीर केलं आहे. यामध्ये दिव्याची टीम तिच्या तमाम चाहत्यांना आभार मानत एक विनंती देखील केली आहे. या संदर्भात दिव्याने एका सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, आम्ही समजू शकतो की बिग बॉस मराठी शोमधून दिव्याची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावूक झालेत, तर काहींना धक्का बसला आहे. पण तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्व काही आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्वांना एक विनंती करतो, कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची अर्धवट माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. थँक्यू टीम दिव्या शिंदे, असं स्पष्टीकरण या पोस्टमध्ये दिलं आहे. तर आता दिव्या शिंदे या संपूर्ण प्रकरणावर काय भाष्य करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दिव्याला घराबाहेर काढण्याआधी बिग बॉसने अनेकदा तिला समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता. बिग बॉसच्या घरातील तिचा भाऊ राकेश बापट याने सुद्धा समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु दिव्या शिंदे मात्र संपूर्ण प्रकरणावर माफी न मागण्याचा निर्णय घेतला. अखेर शिक्षा स्वरूपात दिव्याला बिग बॉसने घराबाहेर काढलं. हा सर्व प्रकार घडला असला तरी दिव्या शिंदेच्या चाहत्यांनी मात्र दिव्या शिंदेच्या घरातून एक्झिट नंतर तिच्या अगदी जल्लोषामध्ये तिचं स्वागत केलं आहे. तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. योगदान लाल दिव्याच्या गाडी